आता बातमी आहे पैशांच्या पावसाची। लातूरमध्ये 20 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला। विशेष म्हणजे या अघोरी पूजेत अल्पवयीन मुलीचा वापर केल्याचा धक्कादायक आरोप आहे। या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। अंधश्रद्धेतल्या पैशाच्या पावसाचं हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे आणि कोण आहेत या प्रकारामागे, कोण मास्टरमाइंड आहे, पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। लातूरमध्ये अंधश्रद्धेच्या पैशांचा पाऊस। वीस कोटींच्या आमिषानं अघोरी कृत्य। अघोरी कृत्यासाठी अल्पवयीन मुलीचा वापर। राज्याच्या कानाकोपऱ्यात अंधश्रद्धेचं जाळं किती घट्ट रुजलंय याचं भयान वास्तव समोर आणणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत आहेत। पुण्यानंतर आता लातूरमधून अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लातूर उदगीर मार्गावर करडखेल पाटीजवळ उदगीर पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पैशांचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी लक्ष्मी पूजा आयोजनाचा डाव उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावलाय। कुंडलिक देवराव रुपनर आणि सचिन साहेबराव भोंगळे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या संगनमतानं पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मी पूजेचं आयोजन केलं। तब्बल 20 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं अघोरी विधी करण्याचा डाव होता। या विधीसाठी आंध्र प्रदेशातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्यात आला। या अघोरी प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी हा अघोरी प्रकार उधळून लावला। या प्रकरणात महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील संशयितांचाही समावेश आहे। पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात। त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता। त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये आंतरराज्यीय टोळ्यांच्या माध्यमातून याआधीही अशा पद्धतीनं अघोरी प्रकार घडल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं म्हटलंय। एवढंच नाही तर या प्रकारामागे नरबळीची शक्यताही अनिसनं व्यक्त केली आहे। अशा पद्धतीच्या घटना आंतरराज्य टोळीच्या माध्यमातून सातत्याने घडवत असतात। या अगोदरही लातूर जिल्ह्यामध्ये 3 ते 4 वेळेला असे प्रकार घडलेले आहेत। त्या पैशाचा पाऊस पाडण्याचा हेतू त्यांचा दिसतोय, परंतु अशाच पद्धतीने एकतर पैशाचा पाऊस पाडण्याच्या निमित्ताने हे केलं जातं किंवा नरबळी सुद्धा देण्याची शक्यता असते। याबद्दल पोलिसांनी कसून चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे आता उदगीर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय। या अघोरींनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का? अल्पवयीन मुलीला नेमकं कोणत्या उद्देशानं आणण्यात आलं होतं? यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? इतकंच नाही तर नरबळीचाही प्रकार घडलाय का याचा सखोल तपास करणं गरजेचं आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।